नमस्कार. विज्ञानयात्री ॲलन मॅथिसन ट्युरिंग यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री ॲलन मॅथिसन ट्युरिंग हे इंग्लंड देशाचे गणितज्ञ, संगणकतज्ञ, तर्कतीर्थ आणि सैद्धांतिक जीवशास्त्रज्ञ. ॲलन मॅथिसन ट्युरिंग यांनी तयार केलेल्या ट्युरिंग मशीन यासह अल्गोरिदम आणि संगणनाच्या संकल्पनांचे औपचारिकरण प्रदान करते, ज्या सामान्य हेतू असलेल्या संगणकाचे मॉडेल मानले जाऊ शकते. ॲलन मॅथिसन ट्युरिंग यांना व्यापकपणे सैद्धांतिक संगणक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे जनक मानले जाते. ॲलन मॅथिसन ट्युरिंग यांचा जन्म दिनांक 23 जून 1912 रोजी लंडन येथील मैदा व्हेल येथे झाला. जुलियस मॅथिसन ट्युरिंग ॲलन ट्युरिंग यांचे वडील हे भारतीय सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे ICS या अंतर्गत सुरुवातीला छत्रपूर येथे, नंतर मद्रास प्रेसिडेन्सी आणि ओडिशा राज्यात अधिकारी पदावर कार्यरत होते. इथेल सारा ट्युरिंग ॲलन ट्युरिंग यांची आई म्हणजे मद्रास रेल्वेचे मुख्य अभियंता एडवर्ड वॉलर स्टोनी यांची कन्या होय. ससेक्स येथील फ्रॅट परिसरातील स्वतंत्र हेझेलहर्स्ट प्रिपरेटरी स्कूल येथे ॲलन मॅथिसन ट्युरिंग यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सन 1931 ते सन 1934 या कालावधीत ॲलन मॅथिसन ट्युरिंग यांनी केम्ब्रिजच्या किंग्ज कॉलेजमध्ये पदवी शिक्षण प्राप्त केले. पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी ॲलन मॅथिसन ट्युरिंग यांना केम्ब्रिजच्या किंग्ज कॉलेजची फेलोशिप मिळाली. सन 1937 मध्ये ॲलन मॅथिसन ट्युरिंग यांनी पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केले. सप्टेंबर 1936 ते जुलै 1938 या कालावधीत ॲलन मॅथिसन ट्युरिंग यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी येथे चर्चमध्ये अध्यापनाचे कार्य केले. जून 1938 मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून संशोधन पदवी शिक्षण म्हणजे PhD पूर्ण केले. ऑर्डिनल लॉजिक आणि सापेक्ष संगणनाची संकल्पना हा त्यांच्या संशोधन पदवी शिक्षणातील प्रबंधाचा विषय. तथाकथित ऑरेक्झलसह वाढविली जातात, ज्यामुळे समस्यांचे अभ्यास करता येऊ शकत नाही, ज्याचे निराकरण होऊ शकत नाही, हे त्यांच्या संशोधन पदवी शिक्षणातील निष्कर्ष होय. क्रिप्टोग्राफी किंवा क्रिप्टॉलॉजी हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरक्षित संप्रेषणासाठी तंत्राचा सराव आणि अभ्यास आहे. सामान्यतः क्रिप्टोग्राफी म्हणजे प्रोटोकॉल तयार करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे असते. यामुळे तृतीय पक्षाला किंवा लोकांना खाजगी संदेश वाचण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच यामध्ये माहितीच्या सुरक्षिततेतील विविध पैलू जसे की डेटा गोपनीयता, डेटा अखंडता, प्रमाणीकरण आणि नॉन रिपिटेशन हे केंद्रस्थानी आहेत. आधुनिक क्रिप्टोग्राफी ही गणित, संगणक विज्ञान, विद्युत अभियांत्रिकी, संप्रेषण विज्ञान आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या छेदनबिंदूवर अस्तित्वात आहे. क्रिप्टोग्राफीच्या उपयोगामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, चिप आधारित पेमेंट कार्ड, डिजिटल चलने, संगणक पासवर्ड आणि लष्करी संप्रेषणाचा समावेश होतो. दुसऱ्या महायुद्ध कालावधीत ॲलन मॅथिसन ट्युरिंग हे ब्लेशले पार्क येथील जर्मन सिफर तोडण्यात अग्रेसर होते. सप्टेंबर 1938 मध्ये त्यांनी ब्रिटिश कोड ब्रेकिंग संस्थेच्या गव्हर्नमेंट कोड आणि सायफर स्कूल म्हणजे GC&CS या विभागात अर्धवेळ म्हणजे पार्ट टाईम स्वरूपाचे काम केले. ॲलन मॅथिसन ट्युरिंग यांनी नाझी जर्मनीमार्फत वापरल्या गेलेल्या एनिग्मा सिफर मशीनच्या क्रिप्टो ॲनालिसिस यावर लक्ष केंद्रित केले आणि एकत्रितपणे GC&CCS जेस्ट कोड ब्रेकर दिलेली नॉक्स देखील होते. सन 1946 मध्ये ॲलन मॅथिसन ट्युरिंग यांना युद्धकाळातील सेवाकरिता किंग जॉर्ज 6व्याद्वारे ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर OBE चे अधिकारी या पदावर नियुक्ती मिळाली. सन 1947 मध्ये ॲलन मॅथिसन ट्युरिंग हे केम्ब्रिजला परत आले. अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळानंतरही चालू राहिलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता याबाबतच्या चर्चेला ट्युरिंग चाचणी महत्त्वपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण, चिथावणी देणारी आणि चिरस्थायी योगदान होती. सन 1948 मध्ये ट्युरिंग आपल्या
माझी स्नातक सहकारी D.G. शंपानून अद्याप अस्तित्वात नसलेल्या संगणकासाठी चेस प्रोग्राम लिहिण्यास सुरुवात केली. सन 1951मध्ये जेव्हा ट्युरिंग 39 वर्षाचे होते तेव्हा ते गणितीय जीवशास्त्राकडे वळले. शेवटी त्यांनी जानेवारी 1952मध्ये द केमिकल बेसिस ऑफ मॉर्फोजेनेसिस हे ग्रंथ उत्कृष्ट केले. त्यांना मॉर्फोजेनेसिस, जैविक जीवामधील नमुने आणि आकारांचा विकास यात रस होता. त्यांनी असे सुचविले की रसायनांची एकमेकावर प्रतिक्रिया देणारी आणि अवकाशात पसरणारी एक प्रणाली, ज्याला प्रतिक्रिया प्रसारण प्रणाली म्हणतात, मॉर्फोजेनेसिसची मुख्य घटना ही असू शकते. उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियांचे मॉडेल तयार करण्यासाठी त्यांनी आंशिक विभेदक समीकरणांची प्रणाली वापरली. उदाहरणार्थ, विशिष्ट रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी उत्प्रेरक ए आवश्यक असल्यास आणि अभिक्रियेने उत्प्रेरक ए ची अधिक निर्मिती केली तर आम्ही म्हणतो की अभिक्रिया स्वयं उत्प्रेरक आहे आणि सकारात्मक अभिप्राय आहे, जो नॉन लायनर डिफरन्शियलद्वारे मॉडेल केला जाऊ शकतो. रासायनिक अभिक्रियेने केवळ उत्प्रेरक ए निर्माण केले नाही तर एक अवरोधक बी देखील तयार केला जाऊ शकतो, ज्यामुळे ए चे उत्पादन कमी होते. जर ए आणि बी नंतर कंटेनरमधून वेगवेगळ्या दराने पसरले तर काही प्रदेशामध्ये आपणास काही भाग असू शकतात. कुठे अ चे वर्चस्व होते तर कुठे ब चे वर्चस्व असते. याची व्याप्ती मोजण्यासाठी ट्युरिंगला एका शक्तिशाली संगणकाची आवश्यकता असेल, परंतु सन 1951मध्ये ते इतके मुक्तपणे उपलब्ध नव्हते. म्हणून त्याला हाताने समीकरण सोडवण्यासाठी रेखीय अंदाजे वापरावे लागले. या गणनेने योग्य गुणात्मक परिणाम दिले आणि तयार केले. उदाहरणार्थ, एक समान मिश्रण ज्यामध्ये विचित्रपणे पुरेसे लाल ठिपके नियमितपणे अंतर ठेवले होते. रशियन बायोकेमिस्ट बोरिस बेलोसोव यांनी तत्सम परिणामासह प्रयोग केले होते, परंतु अशा कोणत्याही गोष्टीने थर्मोडायनॅमिक्सच्या दुसऱ्या नियमाचे उल्लंघन केल्याच्या समकालीन पूर्वग्रहामुळे त्यांचे पेपर प्रकाशित होऊ शकले नाहीत. रॉयल सोसायटी फिलॉसॉफिकल ट्रान्झॅक्शनमधील ट्युरिंगचे पेपरची बेलोसोवला माहिती नव्हती. डीएनएची रचना आणि भूमिका समजण्याआधी प्रकाशित झाले असले तरी मॉर्फोजेनेसिसवरील ट्युरिंगचे कार्य आजही प्रासंगिक आहे आणि गणितीय जीवशास्त्रातील कामाचा मुख्य भाग मानला जातो. ट्युरिंगच्या पेपरच्या सुरुवातीच्या अनुप्रयोगापैकी एक म्हणजे जेम्स मरे यांनी मांजरीच्या फरावरील डाग आणि पट्टे स्पष्ट करणे, मोठ्या आणि लहान अर्थात. या क्षेत्रातील पुढील संशोधन असे सूचित करते की ट्युरिंगचे कार्य अंशतः पिसे, केसांच्या कुपांची वाढ, फुफ्फुसांची शाखा बनवण्याची पद्धत आणि अगदी डाव्या उजव्या असममितीचे स्पष्टीकरण देऊ शकते, जे हृदयाला डावीकडे ठेवते किंवा छातीची बाजूकडे ठेवते. सन 2012मध्ये वैज्ञानिकांना असे आढळले की उंदरामध्ये HOX जनुक काढून टाकल्यामुळे अंगाच्या एकूण आकारात लहान न होता अंकाच्या संख्येत वाढ होते. हे सूचित करते की HOX जनुक ट्युरिंग प्रकारच्या यंत्रणेची तरंगलांबी ट्यून करून अंक निर्मिती नियंत्रित करतात. सन 1992मध्ये AM ट्युरिंगचे कलेक्टेड वर्क्स प्रकाशित होईपर्यंत नंतरचे पेपर्स उपलब्ध नव्हते. सन 2023मध्ये केलेल्या अभ्यासात ट्युरिंगच्या गणितीय मॉडेलच्या गृहीतकाची पुष्टी झाली. अमेरिकन फिजिकल सोसायटीने सादर केलेल्या त्या प्रयोगात ट्रेममध्ये समथरामध्ये चिया बिया वाढवणे, नंतर उपलब्ध ओलावा समायोजित करणे समाविष्ट होते. संशोधकांनी ट्युरिंग समीकरणामध्ये दिसणारे घटक प्रायोगिकरित्या बदलले आणि परिणामी नैसर्गिक वातावरणात दिसणारे नमुने उदयास आले. सजीव वनस्पतीवरील प्रयोगाने ट्युरिंगच्या गणितीय आंतरदृष्टीय पडताळणी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मानले जाते. ॲलन मॅथिसन ट्युरिंग हे अग्रगण्य ब्रिटिश गणितज्ञ, संगणकतज्ञ आणि तत्त्ववेत्ता होता. त्यांना सैद्धांतिक आणि संगणक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे जनक मानले जाते. त्यांनी सन 1936मध्ये ट्युरिंग मशीन ही संकल्पना मांडली, जी आधुनिक संगणकाचा पाया मानला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर ट्युरिंग यांनी ब्रिटनच्या
ब्लेचले पार्क या गुप्त केंद्रात काम केले. त्यांनी एनिग्मा नावाचे जर्मन गुप्त कोड सोडणारी यंत्रणा विकसित केली, ज्यामुळे युद्धातील अनेक वर्ष वाचली आणि लाखो लोकांचे प्राण वाचले. यंत्रामध्ये मानवासारखी बुद्धिमत्ता आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांनी सन 1950मध्ये इमिटेशन गेम ट्युरिंग चाचणी ही जगप्रसिद्ध पद्धत विकसित केली. दिनांक 9 जून 1954 रोजी ॲलन मॅथिसन ट्युरिंग यांचे निधन झाले. विज्ञानयात्री ॲलन मॅथिसन ट्युरिंग यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.